फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण कोबीचे पराठे बघणार आहोत। चला तर मग बघूया काय प्रोसेस आहे। चला तर अर्धा आपण कोबी घेतला आहे, त्याला कट करून घेऊ आणि चॉपरमध्ये त्याला फिरवून घेऊ। किसून पण घ्यायचे, जर कोणाकडे चॉपर नसेल तर किसणीने किसून घ्यायचं। मी बारीक कट करून चॉपरमध्ये करून घेते। चॉपर हे छान होतं, याच्यात एकदम बेस्ट, इजी जातं। पण ते आता टाकून मग फिरवून घेऊ। एकदम बारीक होतं, सोपी ट्रिक आहे, इजी जातं। बघू शकता तुम्ही किती बारीक झालं आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि सगळं आपण ते कट केलेले सगळे चॉपरमध्ये करून घेऊ। बघू शकतो छान झाला आहे, पूर्ण बारीक कोबी झाला आहे। गव्हाचं पीठ घेतलं आहे, अंदाजे घेतलं आहे। तुम्ही जेवढा कोबी घेणार तेव्हा तुमचं याच्याने कळून जाईल तुम्हाला। बेसन घेतलं आहे 1 कळशी, मीठ टाकलं आहे, ओवा थोडं क्रश करून घ्यायचा हातावर, लाल मिरची पावडर, तुम्ही हिरवी मिरची पण घेऊ शकतात, हळद आणि जिरा, ऑइल टाकले थोडं, आणि तीळ आणि कोथिंबीर। त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून गोळा तयार करून घ्यायचा आहे। झाला आहे आपला गोळा तयार। त्याला थोडंसं ऑइल टाकून झाकून द्यायचं आहे, ऑइल लावून 10 मिनटासाठी। 10 मिनटं झाले, आपण पराठे करायला घेऊयात। तवा तापायला ठेवला आहे साईडला, थोडंसं ऑइल घेतलं आहे परत हाताला लावून, आणि त्याला थोडंसं मऊ करून घेऊयात। हातावर गोल करून घ्यायचं, पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं लाटणीने। बघू शकता छान होतंय, मस्त। जाडसरच राहू द्यायचे, जास्त बारीक नाही करायचे। आणि त्याला ताव्यावर टाकून देऊ आपण। तवा तापला आहे आपला, थोडंसं तेल फिरवून द्यायचं त्याला आणि टाकून द्यायचं, आणि कमी गॅसवर त्याला शेकायचं, कारण की क्रिस्पी होतो मस्त। कोणी बटर लावा, तूप लावू शकतात तुम्ही, मी ऑइल लावते। ऑइल टाकून एका साईडला त्याला फिरवून घेतलं, दुसऱ्या साईडला बी ऑइल टाकून त्याला फिरवून घेतलं। छान कमी गॅसवर केला ना म्हणजे क्रिस्पी येतो आणि एकदम छान लागतात, पूर्णपणे शिजून जातो तो। बघू शकतात तुम्ही आपला पराठा तयार आहे कोबीचा। दुसरा पण तसाच करून घ्यायचा आहे, सेम पद्धत, प्रोसेस सेम आहे। रेडी आपला पराठा तयार आहे, बघू शकतात तुम्ही। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडलं असेल तर अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूयात।